डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आपण इंजिनियर्स कसे आहात सर्वजण? आपल्या या कॉलेज रिव्ह्यू सिरीजमध्ये पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर आपण ही कॉलेज रिव्ह्यू सिरीज मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, अदर दॅन मुंबई पुणे युनिव्हर्सिटी हे सर्व कॉलेजेस तुम्हाला या कॉलेज रिव्ह्यू सिरीजमध्ये भेटणार आहेत. तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, तिथे जाऊन जॉईन करू शकतात. काही जर डाऊट आले तुम्हाला तर व्हॉट्सअप ग्रुप मध्ये विचारू शकतात किंवा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकतात. आपल्या या कॉलेज रिव्ह्यू सिरीजमध्ये आपण सर्व कॉलेजचे रिव्ह्यू सांगणार आहोत आणि सीईटीचे जे शेड्यूल आहे, टाइम टेबल जे आहे ते रिलीज झालेलं आहे. ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आजच्या या कॉलेज रिव्ह्यू सिरीजमध्ये कॉलेज आहे GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ठीक आहे. तर ओव्हरव्ह्यू जर पाहायला गेला तर 1998 मध्ये 1998 मध्ये कॉलेज इस्टॅब्लिश झालेलं आहे. लोकेशन म्हणायला गेला तर वाघोली आणि कॉलेज टाईप हे प्रायव्हेट आहे. NIRF रँकिंग 151 to 200 मध्ये लाई करते. कनेक्टिव्हिटी पहा, 16 किलोमीटर फ्रॉम पुणे रेल्वे स्टेशन जवळ आहे. 16 किलोमीटर फ्रॉम पुणे रेल्वे स्टेशन, पुणे रेल्वे स्टेशन पासून जवळ आहे. आणि 12 किलोमीटर फ्रॉम पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. 12 किलोमीटर हे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून जवळ आहे. कॉलेज खूप सुंदर आहे, जवळ भेटतं तुम्हाला. तर याचे स्पेसिफिकेशन किंवा ट्युशन फीस वगैरे फी स्ट्रक्चर पाहूया. फी स्ट्रक्चर मध्ये पहा, 4.3 लाख टू 5.51 लाख 3 to 4 इयर्सची जी फीस आहे ती तुम्हाला पाहायला भेटते. ही फीस जी आहे ती व्हॅरी करते तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार. आणि हॉस्टेलला आहे 2.1 लाख रुपीज जी हॉस्टेलची फीस आहे ती आहे. हॉस्टेल मुलांसाठी मुलींसाठी दोन्ही सुद्धा अवेलेबल आहेत. मोस्ट ऑफ द पुण्यातल्या कॉलेजमध्ये तुम्हाला हॉस्टेल अवेलेबल भेटतील आणि काही जे आहे ते पुण्यातले कॉलेज ज्याच्याने हॉस्टेल जे आहे ते नसणार आहे. आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला खूप कमी कॉलेजमध्ये हॉस्टेल जे आहेत ते बघायला भेटतील. तर मोड ऑफ ऍडमिशन पाहूयात. एक्झाम आहे MST CET JEE मेन थ्रू आणि काउन्सिलिंग जे आहे MST CET आणि JEE मेन दोन्ही थ्रू काउन्सिलिंग होते. मॅनेजमेंटचे कोटा अवेलेबल आहेत. कोर्सेस कोणते कोणते आहेत? IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ANTC आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग, प्रोडक्ट इंजिनिअरिंग ही नवीन ब्रांच तुम्हाला या कॉलेजमध्ये पाहायला भेटते. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअरिंग, ठीक आहे, AI म्हणतो ज्याला आपण, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटीमध्ये ही पण एक खूप छान ब्रांच आहे, तिथे तुम्ही घेऊ शकता ऍडमिशन. सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन डाटा सायन्स. ठीक आहे. याच्यामध्ये स्पेसिफिकली ब्रांचेस म्हणलं तर प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि सायबर सिक्युरिटी आणि डाटा सायन्स हे खूप छान ब्रांच आहे त्या कॉलेजचे. तर या ठिकाणी आपण कट ऑफ पाहणार आहोत. पहा, सिव्हिलचा आहे 38.84, कम्प्युटर सायन्सचा आहे 92.46, ITचा आहे 91.65, ENTCचा आहे 83.41 आणि मेकॅनिकलचा 61.69, AIचा आहे 66.24, डाटा सायन्स इंजिनिअरिंग जे की कम्प्युटर इंजिनिअरिंग इन डाटा सायन्स अशी जी ब्रांच आहे त्याचा आहे 80.63, AI अँड ML चा आहे 93.71. ठीक आहे. कम्प्युटर सायन्स सायबर सिक्युरिटी 88.29, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 70.62 आणि इन डाटा सायन्सचा 87.7. हे असे कट ऑफ आहेत तुम्हाला पाहायला भेटतील या कॉलेजचे. खूप छान कॉलेज आहे, पुण्यापासून जवळ आहे आणि मेन म्हणजे लो पर्सेंटाईल मध्ये तुम्हाला छान ब्रांच ही भेटू शकते. जसं की इथं AI ML आहे 93.71 ला तुम्हाला भेटू शकते. प्लेसमेंटचं जर पाहायला गेलं तर ॲव्हरेज प्लेसमेंट आहेत जे की हायेस्ट पॅकेज आहे 18 LPA. खूप छान आहे, तेवढे काही घाण नाही. ॲव्हरेज पॅकेज पाहायला गेलं 6 LPA आणि लोएस्ट 2 to 3 LPA. तुम्ही जर पाहायला गेलात पुण्यातले जे कॉलेज आहेत नियर अबाउट 50 किलोमीटर तिथे तुम्हाला ऑन कॅम्पस प्लेसमेंट दिली जाते. असं नाही की दुसऱ्या कॉलेजमध्ये पण दिली नाही जात, दिली जाते. सर्व कॉलेजमध्ये, मोस्ट ऑफ द सर्व कॉलेजमध्ये पुण्याच्या तुम्हाला प्लेसमेंट ही भेटली जाते. आणि लोएस्ट पॅकेज किंवा ॲव्हरेज पॅकेज जर पाहायला गेलं तर ते नियर अबाउट 6 lakhs जे आहे ते ॲव्हरेज पॅकेज तुम्हाला पुण्यामध्ये पाहायला भेटतं आणि मुंबईमध्ये सुद्धा सेम रूल लागू होतो. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला
हे तुम्ही तुमच्या लाईक, तुमच्या शेअरवरनं कळवू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं मत जे आहे कळवू शकता आणि पुढचं जे कॉलेज आहे ते कोणत्या तुम्हाला कॉलेजचा रिव्ह्यू पाहिजे पुढचा, ते पण तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पर्सनल WhatsApp नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही डाऊट विचारू शकता WhatsApp करून. काही जरी डाऊट असतील तर 24x7 आहे. आणि MST-CETचा जे टाइम टेबल रिलीज झालेला आहे त्याचा पण व्हिडिओ जे तुम्हाला वर आय बटनमध्ये दिसून जाईल. त्याच्यावरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात. आणि जर तुम्हाला काही जर क्वेरी आल्यात तर तुम्ही विचारू शकता. CETची डेट आली आहे मित्रांनो. व्यवस्थितरित्या अभ्यास करा. चांगले मार्क घ्या. चांगल्या कॉलेजला तुमचं ॲडमिशन लागो. असे पर्सेंटाईल तुमचे असू द्यात. व्यवस्थितरित्या अभ्यास करा. काही जर स्ट्रॅटेजी समजत नसेल तर आपल्या व्हिडिओ चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही पाहू शकतात किंवा तुम्ही 1 to 1 पर्सनॅलिटी आपले जे आहे ते तुम्ही विचारू शकतात. फ्री काउन्सिलिंग जे आहे ते आपण चालू करणार आहोत. त्यात तुम्ही सहभाग घेऊ शकतात. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.